जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे तुमचा 10th स्टँडर्डचा लिनिअर इक्वेशन इंटू व्हेरिएबल हा जो टॉपिक आहे त्याचा एक्सरसाइज नंबर 1.3. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण 1.1 आणि 1.2 हे दोनही एक्सरसाइज पाहिलेले आहेत. पहिला एक्सरसाइज जो तुमचा होता तो इलिमिनेटिंग मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड यावर डिपेंड होता. दुसरा एक्सरसाइज जो होता तुमचा ग्राफिकली मेथडवर डिपेंड होता आणि आता जो आपण एक्सरसाइज पाहणार आहे 1.3 हा आहे तुमचा क्रॅमर्स रूल म्हणजे डिटर्मिनंट मेथडवर डिपेंड आहे. अतिशय महत्त्वाची मेथड या ठिकाणी तुम्ही शिकणार आहात, जी मेथड तुम्हाला 11-12 साठी सुद्धा लागणार आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आतापर्यंत जेवढे काही बोर्डाचे प्रश्न आलेले आहेत या टॉपिक रिलेटेड, या एक्सरसाइज रिलेटेड, म्हणजे जवळजवळ 90% प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही या टॉपिक रिलेटेड प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर खूप सारे प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला या टॉपिकवर, या एक्सरसाइजवर प्रश्न आलेला पाहायला मिळेल. ओके, ठीक आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे अतिशय कमी कष्टामध्ये एक एक छोटीशी मेथड आहे फक्त, जास्त मार्क मिळवून देणारा हा पॉईंट आहे, मेथड आहे. ओके, ठीक आहे. तर एक्सरसाइजला सुरुवात करतोय आपण. फर्स्ट काय दिलंय, फिल इन द ब्लँक्स इन विथ द करेक्ट नंबर. तर एक या ठिकाणी दोन उभ्या लाईन दिल्यात आणि काही नंबर तिथे अरेंज केलेत, यालाच डिटर्मिनंट म्हटलं जातं. दिलेले नंबर जेव्हा तुम्ही स्क्वेअर आकारामध्ये काय करता, स्क्वेअर टाईपमध्ये अरेंज करता, तेव्हा म्हणजे खरं तर हा एक मॅट्रिक्सचा पार्ट आहे, पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईलच. फक्त आता तात्पुरता आपण एकच लक्षात ठेवणार आहे का याला आपण डिटर्मिनंट म्हणतो. याच्यामध्ये 4 नंबर असतात आणि जर याची आपल्याला किंमत काढायची असेल, याची व्हॅल्यू काढायची असेल, तर आपण काय करतो, त्यांचा तिरकस गुणाकार करतो. काय करतो आपण, त्यांचा तिरकस गुणाकार करतो आणि आपण काय करतो, त्याची व्हॅल्यू काढतो. आले लक्षात? ठीक आहे. मग ती व्हॅल्यू नक्की कशा पद्धतीने काढली जाते हे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि याचा वापर करून आपण लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे कसं म्हणजे हा जो इक्वेशन आहे हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे, त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय याची किंमत कशा पद्धतीने काढणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण सॉल्व्ह करायला. ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशा पद्धतीने काढायची, 3 गुणिले 5 म्हणजे 3 गुणिले या ठिकाणी काय करणार आहे आपण 5 या ठिकाणी राईट करणार आहे. त्यानंतर जर इथं पाहिलं तर 4 गुणिले 2 आहे, म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं 4 ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी काय 2 आहे. ठीक आहे. मग आता पुढे जर पाहायचं झालं तर ह्या दोनचा गुणाकार करणार आहे. 5 त्रिक इथे किती लिहायचे तुम्हाला 15, कारण 4 दुने या ठिकाणी 8 यांनी लिहिलेले आहेत. मग इथे जर पाहिलं तर 15 मधनं 8 गेले तर किती राहिले या ठिकाणी 7, ह्या दोनची वजाबाकी. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा, तर ही ऍक्टिव्हिटी काय करायची होती, तुम्हाला सॉल्व्ह करायची होती. आले लक्षात? तर या पॅटर्नने तुम्हाला डिटर्मिनंट सुद्धा काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. मग ठीक आहे. तर पहा सेकंड क्वेश्चन काय दिलाय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. म्हणजे हे जे डिटर्मिनंट आहे याची व्हॅल्यू तुम्ही शोधा असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. मग आता व्हॅल्यू शोधत असताना आपल्याला काय करायचंय, तर ह्या जे नंबर दिसत आहेत यांचा काय करायचंय, तिरकस गुणाकार करायचा आहे, तिरकस मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तर -1 इंटू काय करायचंय तुम्हाला 4 मायनस, इथं जर पाहिलं तर काय करायचंय 7 इंटू किती करायचे तुम्हाला 2. आले लक्षात? ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर 4नी -1 ला गेल्यावर -4 हे मल्टिप्लिकेशन आलं, मायनस 7नी 2 ला केल्यानंतर मायनस किती येणार आहे 14. -4 -14 म्हणजे -18. हे तर तुम्हाला माहिती आहे का, दिलेल्या नंबरला दोघांनाही जर सेम साईन असेल, ओके, तर तुम्ही त्यांची काय करता, ऍडिशन करता आणि तेच साईन काय करता, कंटिन्यू करता. दोघांनाही प्लस असेल प्लस करतो, दोघांनाही मायनस असेल तर मायनस करतो. ओके, म्हणजे मायनसचं साईन कंटिन्यू करतो आणि ऍडिशन करतो. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे, सोडवायचा आहे. आता इथे पाहिलं तर पुन्हा एक डिटर्मिनंट दिलंय. आता यांची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय करायचंय, 5 गुणिले काय करायचे तुम्हाला 0 मायनस, इथे जर पाहिलं तर 3 इंटू या ठिकाणी किती आहे -7 आहे. ठीक आहे. मग आता इथं 5नी 0 ला केलं, 0 आन्सर आलं, मायनस हा 3 आहे आणि मायनस किती आहे 7 आहे. ओके, म्हणजे मायनस मायनस काय होणार आहे, आता इथे इंटू आहे म्हणजे प्लस होणार आहे आणि 7 किती झाले 21, 7 3 जा 21. ओके, तर या पॅटर्ननी या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. आता इथे जर पाहिलं तर डिटर्मिनंट मध्ये इथे एक नंबर दिला, इथे एक नंबर, म्हणजे वरती जे नंबर आणि खाली जे नंबर दिले ते फ्रॅक्शन मध्ये, ओके, अपूर्णांकामध्ये. ओके, आता हा जो फ्रॅक्शन, जर याचं उत्तर आपल्याला काढायचं असेल, सिंपल मेथड, काही करायचं नाही, सेम मेथडनीच आपल्याला त्याचं उत्तर काढायचं. तर पहा 7/3 म्हणजे हा जो फ्रॅक्शन आहे हा घेतला, त्याला मल्टिप्लायला कोण जाणार आहे 1/2, हा फ्रॅक्शन जाणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन, मायनस आता इथं जर पाहिलं तर 5/3 इंटू इथं काय येणार आहे 3/2. ओके, ठीक आहे. आता इथे जर पाहिलं तर हे सॉल्व्ह करत असताना फ्रॅक्शनचं जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करता तेव्हा सिंपलमध्ये न्यूमॅरेटरला मल्टिप्लाय केलं जातं, डिनोमिनेटरनी डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलं जातं, म्हणजे अंशाने आपण अंशाला गुणतो, छेदानी छेदाला गुणतो. म्हणजे इथे काय होणार आहे 7 1 7 आणि 3 2 किती आली 6. इथे जर पाहिलं तर 5 3 किती होणार आहे 15 आणि इथे जर पाहिलं तर 3 2 किती होणार आहे 6. जेव्हा तुम्ही फ्रॅक्शनची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता तेव्हा बेस सेम लागतो. जर बेस सेम असेल तर तो एकदाच लिहा. ओके, आणि फक्त आता ऍडिशन सबट्रॅक्शन जे होणार आहे ते फक्त न्यूमरेटरचं होणार आहे. ओके, म्हणजे अंशाचं होणार आहे 15 - 7 - 15.
म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या दोघांची वजाबाकी ती किती येणार आहे 8, 15तनं 7 गेले, पण 15 मोठी संख्या असल्यामुळे वजा चिन्ह कंटिन्यू झालं आणि भागिले किती होतं डिवाइडला त्याला किती 6 आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी डिव्हिजन करणार आहे, दोघांनाही कॉमन डिव्हायझर सामायिक संख्या कोणती आहे ज्यांना दोघांनी तुम्ही भागू शकता ती संख्या आहे 2, म्हणजे 4 बेचोक 8 आणि बेत्रिक 6, म्हणजे तुमचं जे फायनल आन्सर आहे ते आहे -4/3. आले लक्षात? तर या पॅटर्ननी या पद्धतीने तुम्हाला या डिटर्मिनंटची काय करायची होती किंमत काढायची होती, व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. आता त्यानंतर महत्वाचा पॉइंट, आता याआधी आपण जी एक्झाम्पल पाहिली ती जर आली तर तुम्हाला ती साधारण 1 मार्काला विचारली जातात. पण आता जर तुम्हाला या पद्धतीने प्रश्न विचारला गेलाय का सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल किंवा युजिंग क्रॅमर्स रूल, तर क्रॅमर्स रूलचा जर वापर करून तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर हे गणित जे विचारलं जातं ते 3 मार्कांसाठी विचारलं जातं. आता हे सोडवण्याच्या आधी आपण एक थोडक्यात मेथड पाहूया का हे नक्की सॉल्व कशा पद्धतीने करायचं असतं. तर क्रॅमर्स रूल यूज करत असताना तुम्हाला क्रॅमर्स रूल वापरायची मेथड जी आहे ती आहे अशी का x = dx/d आणि त्यानंतर जर पाहिलं तर y = dy/d. मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर x ची किंमत dx/d आणि dy/d जे या ठिकाणी तुम्हाला डिटर्मिनंट, आता d नाव काय दिलंय डिटर्मिनंट म्हणून नाव दिलंय, तर d हे एक डिटर्मिनंट आहे, dx हे एक डिटर्मिनंट आहे आणि dy हे एक डिटर्मिनंट आहे. हे 3 डिटर्मिनंट तुम्हाला काय करायचे सॉल्व करायचे, म्हणजे याची एक व्हॅल्यू मिळणार आहे, याची एक व्हॅल्यू मिळणार आहे, याची एक व्हॅल्यू मिळणार आहे आणि या व्हॅल्यू तुम्हाला फक्त इथं काय करायच्यात पुट करायच्यात, जेणेकरून तुम्हाला काय मिळणार आहे आन्सर मिळणार आहे x आणि y चं. आले लक्षात? ठीक आहे. मग आता dx आणि dy हे कशा पद्धतीने काढलं जातं ते आपण या प्रॉब्लेम मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आता सॉल्व करायला आपण सुरुवात करूया. काय करायचंय तुम्हाला, आधी आपण प्रश्न लिहून घेऊया. काय तो 3x - 4y = किती आहे 10. ओके, ठीक आहे. ठीक. आता इथे जर पाहिलं तर त्यानंतर किती आहे 4x + 3y = किती आहे 5. मग आता ही दोन इक्वेशन राईट करून घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा तयार कोण करायचं आहे, डी तयार करायचा आहे. आता डी तुम्ही कशा पद्धतीने तयार करणार आहात, तर डी = या ठिकाणी मी एक डिटर्मिनंट राईट करणार आहे. डिटर्मिनंट मध्ये मी कोणते नंबर लिहितो नीट समजून घ्या. 3 4 -4 3 या पद्धतीने मी डिटर्मिनंट राईट करून घेतलं. आले लक्षात? ठीक आहे. आता यानंतर याची व्हॅल्यू तुम्हाला एक काढायची, त्यानंतर तुम्हाला तयार कोण करायचं आहे, dx तयार करायचं आहे. मग dx हे डिटर्मिनंट तुम्ही कशा पद्धतीने तयार करणार आहात, तर dx तयार करत असताना त्यामध्ये x चे एलिमेंट नाही घ्यायचे. ओके, x चे एलिमेंट घ्यायचे नाही. मग x च्या जागी कोण लिहायचं, तसं पाहिलं गेलं तर पहा हा जो कॉलम आहे हा x आहे आणि हा कॉलम कोणाचा आहे y चा आहे. ओके, हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलंय. ठीक आहे. आता dx मध्ये x चा कॉलम नाही लिहायचा. ओके, मग जर x चा कॉलम लिहायचा नाही तर मग त्याच्या जागी कोण लिहायचे, त्याच्या जागी हे इक्वलच्या समोरचे नंबर लिहायचे. म्हणजे कोण येणार आहे त्या ठिकाणी 10 आणि 5. कोण येणार आहे 10 आणि 5 आणि y चा कॉलम आहे तो तसाच -4 अपॉन नाहीये खरं तर तिथं किती आला 3 आला. ओके, ठीक आहे. आता त्यानंतर तुम्हाला कोण काढायचा आहे, dy काढायचा. मग y काढत असताना तुम्हाला काय करायचंय, आता या d च्या कंपेअर मध्ये dy मध्ये y नाही लिहायचं. मग y च्या जागी कोण लिहायचे 10 आणि 5. काय लिहिले 10 आणि 5 आणि x चा जो कॉलम आहे तो आहे तो तसाच लिहायचा काय 3 4. काय लिहिले आपण 3 आणि 4. म्हणजे डिटर्मिनंट तयार कसं झालंय पहा, d तयार कसा केला x आणि y. x मध्ये dx मध्ये x नाही लिहिला आणि dy मध्ये y नाही लिहिला. ओके, मग इथे जर पाहिलं तर कोण आलं इक्वलच्या समोरचे नंबर आणि इथं पाहिले तर इक्वलच्या समोरचे. अंडरस्टँड, समजलंय नक्की? x मध्ये आणि y मध्ये बाकी आहे हेच डिटर्मिनंट तुम्ही कंटिन्यू केले, फक्त x मध्ये x नाही, y मध्ये y नाही. झालं. आता तुम्हाला काय करायचं, हे डिटर्मिनंट फक्त काय करायचे सॉल्व करायचे. आता प्रत्येक डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व करायचे. मग हे डिटर्मिनंट सॉल्व करत असताना आता याची इक्वल आपण व्हॅल्यू इथं या टाइप मध्ये लिहूया. इथे पहा आता d ची व्हॅल्यू काय होणार आहे, इथं मी डायरेक्ट लिहितो 3 3 किती होणार आहे 9 मायनस कोणतं मायनस, जेव्हा तुम्ही मायनस करत असता. आता इथं मायनस इथं जर पाहिलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 4 जा 16 म्हणजे 4 चौक 16, पण 16 ला मायनसचं साइन येणार आहे का, कारण यापैकी 4 ला मायनस आहे. जर -4 × 4 आहे म्हणजे -16 ऑलरेडी द फॉर्म्युला मधलं मायनस आहे. कारण तुम्ही पाहिले काय डिटर्मिनंटची जेव्हा आपण a b c d अशी व्हॅल्यू काढतो, म्हणजे हे डिटर्मिनंट असतं तेव्हा ad × d मायनस काय होतं b × c, म्हणजे इथे ऑलरेडी मायनसचा सिम्बॉल आहे. मग डबल मायनस सिम्बॉल होणार आहे. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला फक्त एक स्टेप कमी करून या ठिकाणी उत्तर काढून देतो. तर काय होणार इथं +16 होणार आहे आणि या ठिकाणी फायनल उत्तर काय मिळणार तुम्हाला 25.
आले लक्षात? ठीक आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला जर हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं असेल तर 10 त्रिक किती होणार आहे? इथं 30 होणार आहे मायनस इथं 5 चौक किती होणार आहे? 20. पण 20ला चिन्ह जे येणार आहे ते मायनस येणार आहे आणि इथं जागेवर डबल साईन झालं. इथे एक मायनस आणि स्वतः 25 एक मायनस म्हणजे सॉरी 20 म्हणून इथे किती होणार आहे? प्लस 20 आणि इथे किती फायनल आन्सर किती येणार आहे? 50. ओके. आता इथे जर पाहिलं तर सेम पॅटर्ननी इथं 5 त्रिक किती होणार आहे? 15 मायनस 10 चौक किती होणार आहे? 40. इथं मायनस एकच राहिलं कारण एकच मायनस आले म्हणून मायनस राहिलं. इथं डबल मायनस झालं म्हणून प्लस झालं. इथे डबल मायनस म्हणून प्लस झालं. आले लक्षात? म्हणजे आता 40 मधनं जर 15 गेले तर किती राहिले? 25. पण 25 मोठी संख्या 40 आहे म्हणून इथं किती आले? मायनसचं साइन आलं. झालं. आता या पद्धतीने तुमच्याकडे आता किती व्हॅल्यू आहेत? तुमच्याकडे व्हॅल्यू डी ची आहे, तुमच्याकडे dx आहे आणि dy आहे. आता मला व्हॅल्यू कोणाची काढायची? x ची. आता x हे माझं जे फायनल आन्सर आहे तर x बरोबर माझ्याकडे सूत्र काय? dx अपॉन कोण आहे? d. मग x बरोबर dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे माझ्याकडे? ती आली 50 आणि d किती आलेला आहे माझ्याकडे? 25. ओके. म्हणजे आता जर x काढायचा असेल तर 25 एक 25, 25 2 50 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली मला? 2 मिळाली. आले लक्षात? त्याच पद्धतीने मला y काढायचा आहे. y काय होणार आहे? dy अपॉन d म्हणजे काय होणार आहे पहा y इज इक्वल टू dy. dy ची व्हॅल्यू किती आली आहे? -25 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? 25 म्हणजेच y इज इक्वल टू मला काय मिळणार आहे? -1. आले लक्षात? तर या पद्धतीने मला x आणि y च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत बाय क्रॅमर्स रूल. मग आता इथं मी हे यूज करत असताना फक्त या ठिकाणी लिहिणार आहे बाय युझिंग काय लिहिणार आहे? क्रॅमर्स रूल. इथं मी कोणाचा रूल वापरला? क्रॅमर्सचा रूल वापरला. म्हणजे मी आधी डी काढून घेतल्यानंतर dx काढल्यानंतर dy काढला आणि क्रॅमर्स रूल या ठिकाणी वापरला. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा आहे. ओके. तर d dx dy या किमती काढून घ्या. x इज इक्वल टू y इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा. ओके. इथं तुम्हाला लिहायचं काय? बाय युझिंग क्रॅमर्स रूल. ओके. छान. आलो आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलं या ठिकाणी तुम्हाला पहा काय दिसते तुम्हाला? 4x प्लस 3y. पण हा जो -4 आहे त्याला मला पलीकडे लिहायचंय म्हणून मी त्याला लिहिलं -4 पलीकडे गेले 4 लिहिले. आता हे इक्वेशन 6x आहे. 6x आहे. मला तो -5y तिकडे नकोय, तो इकडे पाहिजे. म्हणून तो इकडे येताना काय होणार आहे? +5y इज इक्वल टू काय केलं मी तिकडे 8 तर तसंच राहिला. आले लक्षात? म्हणजे पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेतले नंतर या टाईपमध्ये. आता मला तयार कोण करायचं आहे? डी तयार करायचं आहे. मग डी तयार कसं होणार आहे? डी पाहिलं तर 4 6 3 5. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर dx तयार करायचं आहे. dx तयार कसा होणार आहे? dx मध्ये मला x च्या जागी x नाही लिहायचा म्हणजे y मी तसंच लिहून घेणार आहे. कोण? 3 आणि 5. ओके. ठीक आहे. त्यानंतर जर पाहायचं झालं तर मला dy काढायचं. dy कसा काढणार आहे मी? डिटर्मिनंट मध्ये मी dy मध्ये y नाही लिहिणार पण x मी लिहिणार आहे. कोण? 4 आणि 6. मग आता dx मध्ये x च्या जागी x चा कॉलम जो आहे तो कोणही भरणार आहे मी 4 आणि 8 ने आणि dy च्या कॉलम dy मध्ये y चा कॉलम मी कशाने भरणार आहे? 4 आणि 8 ने. आलं लक्षात? तर या पॅटर्नने मी dx भरून घेतला, dy भरून घेतला. आता मला फक्त हे काय करायचं? सॉल्व्ह करायचं. आता हे माहिती आहे तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं. ओके. इथं काय होणार आहे? 4 पंचे 20 मायनस 7 किती होणार आहे? 18 म्हणजे 20 मधून 18 गेले किती राहिले या ठिकाणी? 2. ठीक आहे. इथे जर पाहिलं तुम्ही तर 4 पंचे किती होणार आहे? 20 मायनस 8 त्रिक 24 म्हणजे या ठिकाणी 24 मधनं 20 गेले 4 मोठी संख्या 24 आहे म्हणून मायनस सिम्बॉल. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर जर इथं पाहिलं तुम्ही तर काय होणार आहे? 8 चौक 32 वजा 6 चौक 24. ओके. 6 आणि 2 8. आलं लक्षात? 32 मधनं 24 गेले 8 राहिले. मग आता काय करायचं आपल्याला? बाय युझिंग क्रॅमर्स रूल. काय लिहिणार आहे तुम्ही? बाय युझिंग क्रॅमर्स रूल. काय क्रॅमर्स रूल? x इज इक्वल टू dx अपॉन d म्हणजेच dx किती आलेला आहे? dx ची किंमत किती आहे? -4 आणि d किती आहे? 2 म्हणजे उत्तर किती आलं? -2. ओके. त्यानंतर y इज इक्वल टू काय लिहायचंय तुम्हाला? dy अपॉन d. ओके. मग dy ची किंमत किती आहे? 8 आणि d किती आहे? 2 म्हणजे किती आलं? 4. आलं लक्षात? तर या पॅटर्नने तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. या ठिकाणी मी बाजूला लिहितो x बरोबर x ची किंमत किती आलेली आहे? -2 आणि y बरोबर y ची किंमत किती आलेली आहे? 4. झालं. तुम्हाला याला काय करायचंय? ब्रॅकेट करायचं. तर या पद्धतीने तुम्ही दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी काय केलेला आहे? सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्याकडे जाऊया आपण. पहा काय सांगितलं इथं?
एक्स प्लस 2y इज इक्वल टू कोण आहे -1 आणि इथं जर पाहिलं तर 2x मायनस 3y इज इक्वल टू किती आहे 12. मग आता मला डी तयार करायचं आहे. डी तयार कशा पद्धतीने तयार करणार आहे 1 2 इथं किती आहे 2 मायनस 3. मग आता मी लगेच याला सॉल्व्ह करून घेतो. आता याला सॉल्व्ह करताना काय होणार आहे पहा मायनसचं साईन आलेलं आहे यामध्ये. मायनसचं साईन आलेलं आहे म्हणजे इथं काय होणार आहे 1 इंटू -3 ब्रॅकेट मी लिहून घेतो म्हणजे परत चुकायला नको तुमचं. पण 1 इथं मायनसचा सिम्बॉल आहे आणि इथं किती आहे 2 इंटू 2 सॉरी मायनस नाही आहे ठीक आहे इंटू 2. आता इथं जर पाहिलं तर 3 1 जा -3 आणि इथं -2 2 जा 4 म्हणजे -3 -4 मायनस किती आले 7. त्यानंतर मला तयार कोण करायचं आहे मला तयार करायचं आहे dx. आता dx तयार करत असताना मी ह्या डिटर्मिनंटमध्ये एक्स नाही लिहिणार पण y मी आहे तसाच लिहिणार 2 आणि -3. 2 आणि कोण आहे -3. मग एकच्या कॉलमच्या जागी मी कोण लिहिणार आहे -1 आणि 12 -1 आणि 12 ठीक आहे. मग आता मी लगेच याला सॉल्व्ह करून घेतो. काय करणार आहे मी इथं -1 इंटू -3 याला मी ब्रॅकेट का टाकतोय कारण आता एकपेक्षा जास्त वजा चिन्ह मायनसचे सिम्बॉल या ठिकाणी आलेले आहेत. मायनस इथं किती आहे 12 इंटू किती आहे 2 ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी काय होणार आहे मायनस मायनस प्लस 3 1 3 वजा इथे किती होणार आहे 12 2 24 आलं लक्षात म्हणजे -24. आता -24 प्लस 3 म्हणजे -21 आलं लक्षात ठीक आहे. त्यानंतर मला कोण काढायचं आहे डी dy ओके. आता dy कशा पद्धतीने काढणार आहे dy बरोबर मी या ठिकाणी राईट करणार आहे y कॉलम मी आहे तसंच लिहिणार सॉरी x कॉलम मी आहे तसंच लिहिणार आहे 1 2 ओके. x कॉलम आहे तसंच d चा x कॉलम आणि y च्या जागी म्हणजे y च्या कॉलमच्या जागी मी काय लिहिणार आहे -1 आणि 12 -1 आणि 12 ठीक आहे. मग आता याला मला सॉल्व्ह करायचं आहे काय होईल पहा 1 इंटू काय 12 मायनस काय -1 इंटू किती आहे 2 आले लक्षात ठीक आहे. म्हणजे आता इथे किती आले 12 1 जा 12 12 1 12 वजा इथं वजा हे डबल बेक बे म्हणजे 2 1 जा 2 पण -2 आणि -2 बाहेर आल्यानंतर इथं काय होणार आहे प्लस डबल मायनस सिम्बॉल झाला इथं म्हणजे +2 इथं किती होणार आहे 14 आले लक्षात. तर या पद्धतीने मला ह्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता मला काय काढायचं आहे -7 आहे इथं -21 आहे आणि 14 आहे. आता मला व्हॅल्यू कोणाची काढायची x ओके. आता x ची जर व्हॅल्यू पाहायला गेले तर काय आहे dx अपॉन d. मग dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर dx ची व्हॅल्यू आली 21 पण 21 ला कोणता सिम्बॉल आहे मायनस ओके -21 अपॉन डी ची व्हॅल्यू किती आलेली आहे -7 ओके ठीक आहे. मग आता मायनस मायनस काय होणार आहे प्लस आन्सर किती आलं 3. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर y ची व्हॅल्यू काय आहे dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती आली 14 आणि d ची किती आहे -7. आता -7 ने जेव्हा तुम्ही 14 ला डिवाइड करता तेव्हा मायनसचा सिम्बॉल एकच असल्यामुळे तो राहणार आहे आणि 7 2 जा 14 म्हणजे किती आले -2. म्हणजे या ठिकाणी फायनल जे आन्सर असणार आहे ते x इक्वल टू किती आहे 3 आणि y इक्वल टू किती आहे -2. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता. ही तुमची x आणि y च्या काय व्हॅल्यू आहेत आले लक्षात ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न जर पाहिला तर पहा या ठिकाणी काय सांगितलंय 6x - 4y इज इक्वल टू किती आहे -12 आणि इथं जर पाहिलं तर 8x काय सांगितलंय तुम्हाला 8x - 3y इज इक्वल टू किती आहे -2 आले लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला तयार कोण करायचं डी कशा पद्धतीने तयार करणार तुम्ही 6 8 -4 -3 आले लक्षात ठीक आहे. मग आता 6 ह्या डिटर्मिनंटची आपण लगेच या ठिकाणीच व्हॅल्यू काढून घेऊया. काय आलं 6 इंटू -3 6 इंटू किती आहे -3 याला आपण ब्रॅकेट टाकूया मायनस इथे किती येणार आहे -4 इंटू किती येणार आहे 8. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं 6 3 जा -80 -18 मायनस आता इथं एक मायनस आहे आणि इथं अजून एक मायनस येणार आहे त्यामुळे हे जे साईन आहे हे प्लस होणार आहे. 4 8 जा म्हणजे 8 चौक किती आले 32 इथे किती आले 32 ओके ठीक आहे. मग 18 मधनं जर 32 गेले म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 20 आणि ते 12 म्हणजे साधारण उत्तर किती आलं 14 ठीक आहे. त्यानंतर आता त्याच्या पुढची जी व्हॅल्यू आहे ती कोणती आहे dx ठीक आहे dx. आता dx कशा पद्धतीने मला काढायचं आहे तर dx मध्ये मी सुरुवातीला x चा कॉलम नाही लिहिणार पण y चा कॉलम मी राईट करून घेणार आहे ओके. कोण आहे -4 -3
-4 -3 आणि dx मध्ये काय लिहिणार आहे मी इथं -12 -2 -12 -2 हे नीट लक्षात ठेवा. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हे राईट करून घ्यायचं आहे. आता एक dx ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही? -12 इंटू -3 मायनस इथं काय येणार आहे -4 इंटू 2 आहे, पण 2 ला कोणतं आहे मायनसचा सिम्बॉल आहे, म्हणजे इथं काय होणार आहे 12×36 मायनस मायनस काय झाले प्लस. इथे जर पाहिलं तर आता 3 वेळा मायनस मायनस प्लस प्लस मायनस परत मायनसच राहणार आहे आणि 4 2 किती होणार आहे 8. म्हणजे इथे जर पाहिलं तर मायनस सिम्बॉल 36 मधनं 8 गेले म्हणजे या ठिकाणी किती राहिले 28. लक्षात? म्हणजे इथं 14 आहे इथं 28 आहे. आता त्याच्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची dx झाला dy काढायचं. आता dy मध्ये y मी लिहिणार नाही पण x मी लिहिणार आहे. x कोण आहे माझा 6 आणि 8 आहे. x कोण आहे माझा 6 आणि 8 आहे. मग इथे जर पाहिलं तर -12 -2 या ठिकाणी मला y च्या जागी लिहायचे -12 -2. मग आता याची व्हॅल्यू जर मला फाइंड आउट करायची असेल तर मी कशा पद्धतीने करणार आहे 6 इंटू काय होणार आहे -2 मायनस इथे काय होणार आहे -12 इंटू किती येणार आहे 8. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता इथे जर पाहिलं 6 साई 2 12 6 2 12 पण मायनस सिम्बॉल येणार आहे आणि इथे डबल मायनस झाल्यामुळे इथं प्लस सिम्बॉल आला. 12 96 96. आता जर इथं पाहिलं तर 96 -12 म्हणजे याला मायनस आहे म्हणजे या दोघांचं काय होणार आहे प्लस मायनस मायनसच होतं आणि येणाऱ्याला मोठ्या संख्येचं साइन येतं. ओके ठीक आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तर किती आले 4 आणि इथे जर पाहिलं तर 84. आले लक्षात? आणि 96. आता पहा इथे किती 14 28 आणि 84. मग आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची x ची. काय सांगते x ची व्हॅल्यू कशा पद्धतीने काढणार आहे इथं बाय युजिंग हे लिहायचं राहिलं आपलं युजिंग क्रॅमर्स रूल. ओके मग dx अपॉन काय येणार आहे d. आता dx ची जर व्हॅल्यू पाहिली तर ती किती आहे 28 आणि d ची व्हॅल्यू किती 14 म्हणजे या ठिकाणी x किती मिळालं तुम्हाला 2. आता dy सॉरी y कसा मिळणार आहे तुम्हाला dy डिवाइड बाय d होतो. ओके तो किती होता 84 आणि d किती होता 14. 14 84 म्हणजे किती आला 6 ने डिवाइड झालं म्हणजे x इज इक्वल टू तुम्हाला फायनल आन्सर काय मिळालं 2 आणि y इज इक्वल टू तुम्हाला फायनल आन्सर काय मिळालं 6 आणि हेच तुमचं x आणि y चे काय व्हॅल्यू आहे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला क्रॅमर्स रूल काय करायचा आहे यूज करायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढचं एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 5 काय सांगितलं इथं 4m 6n. मला वाटतं हे एक्झाम्पल आता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सिम्पल आहे. ओके हे एक्झाम्पल m म्हणजे डी काढून घ्या नंतर डी एम काढून घ्या. म्हणजे आता इथे जे तुम्हाला काढायचं इक्वेशन लिहिल्यानंतर डी इज इक्वल टू त्यानंतर काय लिहिणार तुम्ही डी एम इज इक्वल टू ओके आणि त्यानंतर काय लिहिणार तुम्ही डी एन इज इक्वल टू ओके आणि नंतर व्हॅल्यू तुम्हाला कोणाची काढायच्यात एम इज इक्वल टू काय डी एम अपॉन डी आणि एन इज इक्वल टू काय येणार आहे डी एन अपॉन डी. प्रश्न सेम आहे म्हणून तुम्हाला हा काय दिलेला आहे होमवर्क दिलेला आहे. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं आता त्याच्या पुढचा प्रश्न सिंपल आहे जरी तुम्हाला हा वेगळा थोडासा पॅटर्न दिसत असला तरी कसं तर पहा फर्स्ट इक्वेशन काय दिले तुम्हाला 2x प्लस 3y इज इक्वल टू 2 झालं. आता जर तुम्ही सेकंड इक्वेशन पाहिलं तर हे जे सेकंड इक्वेशन आहे काय x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1/2. ओके ठीक आहे. आता हे जे इक्वेशन याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता हे जे इक्वेशन नंबर 2 आहे ह्या इक्वेशनला आपल्याला इथे खाली जो बेसला 2 आहे ना हा नको आहे म्हणून आपण 2 ने काय करू त्याला मल्टिप्लाय करू. ओके ठीक आहे. फर्स्ट एक्सरसाइज मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं का खालचं 2 जर नको असेल तर वरती 2 आला पाहिजे आणि 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे वरती 2 येणं म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करणं. आता 2 ने जर तुम्ही ह्या टोटल नंबरला प्रत्येक मेंबरला मल्टिप्लाय करत असाल जेव्हा 2 इथे येणार 2 ला 2 काय होणार कॅन्सल होणार 2 इथे येईल तेव्हा 2 ला 2 काय होणार कॅन्सल होणार. म्हणजे आता मला जी नवीन इक्वेशन मिळणार आहे नवीन जोडी नवीन पेअर मिळणार आहे ती जोड पेअर मी या ठिकाणी राईट करतोय पहा 2x प्लस 3y इज इक्वल टू किती आहे 2. ओके आता 2 हा इथे येणार आहे म्हणजे काय होणार आहे परत 2x मायनस हा 2 जेव्हा इथे मल्टिप्लाय येणार आहे 2 ला 2 कॅन्सल होणार आहे म्हणजे शिल्लक कोण राहणार आहे फक्त y इज इक्वल टू हा 2 जेव्हा इथे जाणार आहे 2 ला 2 कॅन्सल होणार आहे म्हणजे शिल्लक होणार आहे 1 आणि मला वाटतं हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे सिम्पल मध्ये. आले लक्षात? फक्त हे कन्व्हर्जन तुम्हाला इथपर्यंत काय झालं पाहिजे जमलं पाहिजे. तर जवळजवळ 6 टोटल एक्झाम्पल आहेत
ओके, त्यापैकी 4 एक्झाम्पल मी या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. उरलेली 2 ही तुम्हाला होमवर्कसाठी दिलेली आहेत आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके, ठीक आहे. तर इथं एक्स आणि वायची व्हॅल्यू आणि आधीच्या गणितामध्ये कशाची व्हॅल्यू एम आणि एनची. तर या ठिकाणी तुमचा हा एक्झरसाइज संपलेला आहे. क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथड कंप्लीट झालेली आहे. ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण येत्या बोर्डला सुद्धा तुम्हाला या टॉपिकवर, या एक्झरसाइजवर प्रश्न आलेला पाहायला मिळेल. आले लक्षात? आणि यासोबतच मागचे जर एक्झरसाइज तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या आणि उद्या येणारा नवीन एक्झरसाइज पण पहा. ओके, ठीक आहे. बाकी ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा.